नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण उपवासाला खातात ती शेंगदाण्याची बर्फी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। येथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। ते आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत। कोणताही पदार्थ हा शेंगदाण्यापासून आपण जेव्हा बनवतो तेव्हा शेंगदाणे जर छान भाजलेले असले तरच तो चवीला चांगला लागतो। तर मंद आचेवर जोपर्यंत त्याचे कवर निघत नाही तोपर्यंत मी छान शेंगदाणे भाजून तयार केलेले आहेत। सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याची पावडर येथे करून घ्यायची आहे। अगदी फाईन पावडर येथे आपल्याला बनवून घ्यायची आहे। 1 चमचा इलायची पूड, 2 चमचे साजूक तूप, 2-3 चमचे ड्रायफ्रूट्सचे काप आणि ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते ती वाटीभर साखर आपल्याला लागणार आहे। बर्फी टाकून घेण्यासाठी आपण एक ताट इथे तूप टाकून ग्रीस करून घेणार आहोत। एका पॅनमध्ये मी 1 कप साखर येथे घालून घेत आहे व त्याच वाटीने अर्धा कप पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे। गॅस फ्लेम या ठिकाणी हाय मी केलेली आहे। सतत याला आपण आता ढवळत राहणार आहोत। 1 ते 2 मिनिटात साखर विरघळायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकतात बऱ्यापैकी साखर येथे विरघळलेली आहे। आता आपल्याला इथे 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी हे सतत ढवळत राहणे आवश्यक आहे। 1 ते 2 मिनटं याला आपण असंच ढवळत राहणार आहोत। तुम्ही पाहू शकतात आता बऱ्यापैकी साखर विरघळलेली आहे। यात मी इलायची पूड टाकून घेत आहे। इलायची पूड घालून पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर तुम्ही पाहू शकतात जर चमच्यावर तुम्ही असा पाक खाली टाकलात तर जो शेवटचा थेंब उरतो तो असा तारेसारखा आला पाहिजे, म्हणजे समजायचं की 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे। किंवा तसं कळत नसेल तर एका ताटलीत पाणी घेऊन 1-2 थेंब पाक आपण टाकून पहा आणि हाताने त्याला असा थोडा जवळ आणा। अगदी पक्की गोडी आपल्याला इथे बनवायची नाही। थोडासा पाक जवळ आला की तो तयार झालेला आहे। यात आता 2 चमचे तूप आपण घालून घेणार आहोत व ते मिक्स करून घेतल्यानंतर शेंगदाण्याचं जे पावडर आपण करून घेतलेलं होतं ते मी इथे घालून घेतलेलं आहे। गॅस फ्लेम आपण मीडियम करून घेणार आहोत व याला सतत पुढचे 2 ते 3 मिनटं ढवळत राहणार आहोत। आता जसं पातळ हे वाटत आहे 2 मिनटानंतर थोडंसं घट्टसर तुम्हाला हे वाटायला लागेल। हे पहा इथं बुडबुडे देखील फुटायला लागले आहेत व हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे, म्हणजे हे मिश्रण आता परफेक्ट तयार झालेलं आहे। आपण आता जी प्लेट ग्रीस करून ठेवलेली होती त्यात हे मिश्रण आपण आता ओतून घेणार आहोत। मिश्रण ओतून घेताना काळजी घ्या कारण हे भरपूर गरम असतं। मिश्रण ओतून घेतल्यानंतर याला आपण 1-2 वेळा टॅप करून सेट करून घेणार आहोत व यावरून बारीक चिरलेले काजू बदामचे काप घालून घेणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास पिस्ता देखील तुम्ही या ठिकाणी घालू शकतात। हे करून दिल्यानंतर 15 मिनटानंतरच आपण याला चिरा पाडून घेणार आहोत। तोपर्यंत याला बाजूला ठेवायचं। 15 मिनटानंतर मी याला वड्या पाडून घेत आहे। हे करून घेतल्यानंतर पुन्हा बर्फी बाहेर काढून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा 1 तास थांबावं लागेल। 1 तासानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी छान बर्फी आपली इथे बनवून तयार झालेली आहे। अगदी खुसखुशीत बर्फी इथे तयार आहे। तुम्ही देखील महाशिवरात्रीला ही बर्फी बनवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।